नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघा, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू झालेली आहे. तर ती योजना म्हणजे मोफत पाणी मोटार. तर बघा, ही सर्वात मोठी या ठिकाणी योजना आहे. म्हणजे की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक खूप मोठा फायदा होतो. तर बघा, शेतकऱ्यांना तब्बल या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची मोटार या ठिकाणी उपलब्ध होते. बघा, चांगल्या क्वालिटीची जी काय मोटार आहे ही शेतकऱ्यांना उपलब्ध होते आणि या मोटारचा फायदा म्हणजे ही मोटार लवकर जळत नाही. तर शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या ठिकाणी ह्या मोटारमध्ये पॉवरही खूप आहे. तर या पॉवरचा अंदाजा शेतकरी करू शकत नाही, कारण ही मोटार साधारण मोटार नाही, तर हिला प्रेशर देखील खूप आहे. आणि ही योजना या ठिकाणी सरकारने सुरू केलेली आहे. तर या योजनेच्या माध्यमातून जे काय शेतकरी आहे, शेतकरी बांधव आहे, ज्यांच्याकडे स्वतःची विहीर आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना खूप मोठ्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि हे मोटार या ठिकाणी 100% अनुदानावर उपलब्ध होणार आहे. बघा, तुम्हाला जी काय ही मोटार आहे ही अगदी फोकटमध्ये उपलब्ध होणार आहे. फोकट म्हणजे म्हणायचं म्हणजे की बघा, फक्त तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही पैसे देखील लागू शकतात. तर पैसे काय जास्त तुम्हाला लागणार नाही. 100-50 रुपयांमध्ये अर्ज करायला जमतो आणि त्या अर्ज केल्यानंतर तुम्हाला ही सुपरफास्ट मोटार या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो, लगेच या ठिकाणी आपण माहिती या ठिकाणी पाहून घेऊया की अर्ज या ठिकाणी कसा करायचा आहे आणि कोठे करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, भारतातील शेती व्यवसायासाठी पाण्याची कमतरता हे मोठे आव्हान आहे. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांची आवश्यकता तेवढे पाणी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या ठिकाणी राबवली आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपण आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मोटरेद्वारे मिळते. स्वतःची विहीर असेल तरच या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, नवीन मोटार खरेदीसाठी 100% अनुदान ही योजना सुरू झालेली आहे. योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विहिरींसाठी आवश्यक असलेली मोटार पूर्णपणे मोफत या ठिकाणी मिळते. आर्थिक भार कमी झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत देखील करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये काही जे काय अनुदान आहे हे अनुदान बघा ठिकाणी, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ह्या न्यूजमधला. हे जे काय अनुदान आहे हे अनुदान डायरेक्ट बघा, म्हणजे की हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राहणे आणि शेतकऱ्यांना तात्काळ या ठिकाणी लाभ मिळतो. बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकतर मोटार मिळेल नाही तर मग या ठिकाणी अनुदान मिळेल. पण आपण या ठिकाणी पात्रता बघून घेऊया की शेतकऱ्यांना नेमकं पात्रता काय लागणार आहे. पात्रता अतिशय सोपी आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी काही ठराविक अटी पूर्ण कराव्या लागतात. ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठीच आहे. अर्जदाराच्या नावावर जमीन आणि विहीर असणे गरजेचे आहे, तरच या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकता. शेतकऱ्यांकडे वीज जोडणे आले पाहिजे. म्हणजे की बघा, शेतकऱ्यांकडे वीज जोडणी पाहिजे, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे पाणी पुरवठा सुलभ होईल आणि शेतातील उपयोगी ठरेल. शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. तर या ठिकाणी बघा, आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा, तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, अर्ज भरताना काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. यामध्ये नंबर 1 आहे जे की हमखास या ठिकाणी लागते, ते म्हणजे आधार कार्ड, 7/12 उतारा, शेतजमिनीचा उतारा आणि विहिरी संबंधी आवश्यक माहिती असलेले कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तसेच अर्जदाराचे म्हणजे की शेतकऱ्याचे जे काय बँक खात्याचे झेरॉक्स लागणार आहे. बघा, हे जे IFC कोड म्हणजे की बघा, शेतकऱ्यांचे या ठिकाणी हे IFC कोड पासबुकवर असतो, तर शेतकऱ्याचे पासबुकचे झेरॉक्स देखील लागणार आहे आणि अर्जासोबत एक पासपोर्ट फोटो देखील लागणार आहे.
सर्व कागदपत्रे पूर्ण व बरोबर असली पाहिजे. आवश्यक माहिती नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. बघा, जी काय माहिती आहे ही माहिती बरोबर पाहिजे तर तुम्हीचा या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात येईल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती या ठिकाणी तपासून घ्यावी. तर बघा, तुम्ही या ठिकाणी अर्ज कसे करू शकता तर या ठिकाणी बघून घेऊया. जो काय अर्ज या ठिकाणी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 2 पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे. पहिला पर्याय म्हणजे शेतकरी योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जाणे. म्हणजे की बघा, आता तुम्ही शेतकरी असल्यामुळे तुमच्या घरामध्ये कॉम्प्युटर नसेल, परंतु तुम्ही बाहेर ज्या ठिकाणी कॉम्प्युटर उपलब्ध असते, बघा या ठिकाणी ज्या ठिकाणी जे काय कॉम्प्युटर सेंटर आहे येथे देखील तुम्ही योजनेचा फॉर्म भरू शकता. परंतु सर्वात सोपी म्हणजे ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला या अर्ज कसा करायचा आहे, अर्ज लिहून कुठे द्यायचा आहे तर बघा या ठिकाणी दुसरा पर्याय म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज या ठिकाणी सादर करावा. जे काय तुमच्या तालुक्यामधील कृषी विभागाचं जे काय कार्यालय आहे तिथे तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येतो. शेतकरी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका पद्धतीची निवड करू शकतो. तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा तर ऑफलाईन करा, आणि या ठिकाणी जर ऑनलाईन करायचा असेल तर ऑनलाईन तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. प्रत्यक्ष कार्यालयात भेट द्यावी लागते. कोणतेही मार्ग निवडला तरी अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे गरजेचे आहे. जे की आता आपण या ठिकाणी कागदपत्रे सांगितली ते कागदपत्रे या ठिकाणी गरजेचे आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही जर समजा जेव्हा अर्ज केला तेव्हा बघा, अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी अधिकृत पुरवठादाराकडून मोटर खरेदी करावी. बघा, तुम्ही मोटर खरेदी केल्यानंतर मिळालेली पावती कृषी विभागाकडे जमा करावी लागणार आहे. तुम्हाला जी काही रक्कम मिळालेली आहे या रकमेच्या आधारावर तुम्ही मोटार घेऊ शकता कोठेही. आणि मोटर या ठिकाणी घेतल्याच्या नंतर तुम्हाला जी काय पावती आहे ही पावती या ठिकाणी कृषी विभागाकडे जमा करावी लागणार आहे. यानंतर सर्व तपासणी करून अनुदानाचा लाभ दिला जाईल. या प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण असल्यास शेतकरी नजदीकच्या कृषी कार्यालयात संपर्क देखील साधू शकता. बघा, तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ही होती माहिती. आणि या ठिकाणी या योजनेचा अर्ज जर या ठिकाणी बघा साईट बंद जरी असेल तर बघा सध्या या ठिकाणी अर्ज जे काय आहे 10 ते 20 दिवसानंतर सुरूही होऊ शकतो हा अर्ज. परंतु हा अर्ज आता सुरूच राहणार आहे. जवळपास 20 दिवसानंतरही अर्ज तुम्हाला करायला जमणार आहे. तर शेतकरी मित्रांनो ही या ठिकाणी चांगली योजना आहे. तर ही होती माहिती. धन्यवाद.